एकत्रित हप्ता आहे 3,000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPT खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार म्हणजे होणार। एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल, स्क्रुटिनी ही साधारणपणे रूटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे। त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कंप्लीट 100% प्रोसिजर झाली। जसं मी म्हटलं की आता आम्हाला IT विभागाने डेटा दिलाय, थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा लाडक्या बहिणी होणार आता खुश, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये येणार 3,000 रुपये। तसेच कधी येणार, केव्हा येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मैत्रिणींनो, आज दुसरा टप्पा आहे वाटपाचा। तुम्हालाही या टप्प्यामध्ये पैसे नक्की येणार। तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्वप्रथम योजना आहे। जुलै 2024 मध्ये महिलांसाठी ही योजना सुरू केली होती। पहिल्यांदा लाडकी बहीण ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली होती, तर याचा लाभ घेत आहेत भरपूर लाडक्या बहिणी। तसेच आज दुसरा टप्पा आहे वाटपाचा आणि पुणे जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत हे नक्की सांगा। तसेच भरपूर लाडक्या बहिणींना काल पैसे वाटप झालेले आहेत। मी सांगितल्याप्रमाणे काल 3,000चा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये जमा झालेला आहे। ते मेसेज करून देखील कळवलेलं आहे। तसेच तुम्हालाही ज्या महिलांना आणखीन पैसे भेटलेले नाहीत त्या महिलांना आज पैसे वाटप होणार। हे तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही, तुम्हालाही पैसे येतील। तसेच या योजनेमार्फत महाराष्ट्रातील 1,500 रुपये दर महिन्यांना देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु ओवाळणी भेट म्हणून भावाने रक्षाबंधनासाठी एक एक्स्ट्रा अकाउंटमध्ये टाकलेला आहे। 3,000 रुपये ओवाळणी भेट म्हणून आपल्या लाडक्या बहिणीसाठी भावाने हे गिफ्ट म्हणून दिलेले आहे। 3,000चा हप्ता तुम्हालाही येईल। तसेच कोणत्या बहिणींना, लाडक्या बहिणींना हा हप्ता आलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता 2 तासानंतर हा हप्ता आजपासून देण्याचा निर्णय महिला बाल विकास मंत्री व आदिती तटकरे यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे आज दुसरा टप्पा आहे वाटपाचा। तर तुम्हालाही आज पुणे जिल्हा, उमरगा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप येणार आहे। तसेच कोणत्या जिल्ह्यातून आहात ते नक्की सांगा। चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुम्हाला मागील जूनचा हप्ता आला नसेल तर नक्की सांगा, कारण तुमच्या काही त्रुटीमुळे तुम्हाला पैसे येत नसतील। अर्ज दिलेल्या महिलांनी त्यांचे वय जर 21 ते 65 वय दरम्यान असतील तर त्यांनी ह्याचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे। जर त्यांना हा लाभ मिळत नसेल तर त्यांनी आपल्या जिल्ह्यावाईज जाऊन तक्रार करावी, त्यांना पैसे सर्व मिळून जातील याची नोंद घ्यावी सर्वांनी। तसेच हा लाभ घेणे गरजेचं आहे। सर्व महिलांसाठी ही योजना सुरू करण्याची होती। तसेच हप्त्याचे वितरणची महत्त्वाची सूचना आलेली आहे। पूर्वी 6 ऑगस्ट रोजी मिळाला होता, मात्र रक्षाबंधनासाठी सण निमित्त 19 ऑगस्ट ही अंतिम तारीख जाहीर केली आहे। 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप सुरू होत आहेत। तसेच काल ही एक टप्पा संपलेला आहे। आज दुसरा टप्पा आहे व 9 तारखेला म्हणजेच रक्षाबंधन दिवशी हा तिसरा टप्पा आहे। तर तुम्हालाही उद्यापर्यंत पैसे नक्की येतील। तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। तुम्ही कोणत्या जिल्ह्यावाईज पैसे वाटप होत आहेत, त्यामुळे जिल्ह्यानुसार पैसे वाटप होत असल्यामुळे तुम्हाला उशीरही होऊ शकतो, परंतु उद्या लास्ट तिसरा टप्पा असल्यामुळे तुम्हाला नक्की येतील लाडक्या बहिणींनो। त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही। तसे हे पैसे जे वितरण होत आहे ते 3 टप्प्यामध्ये होत आहेत। कालही पैशाचे वितरण झालेले आहे। तसेच आज दुसरा टप्पा असल्यामुळे तुम्हाला उशीर झालेला असेल, कदाचित उद्या तुमचे नक्की पैसे येतील। तसेच आजही पैसे वाटप होत आहेत, तुम्ही अकाउंटमध्ये चेक करा, कारण हा 12वा हप्ता वितरित असून आणखीन एक हप्ता म्हणजे 13वा हप्ता, हे दोन्ही हप्ते मिळून एकत्र देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतलेला आहे। 9 ऑगस्ट रोजी महिलांच्या
पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच तुम्ही तुमचे अकाउंट चेक करून घ्या, पैसे आलेत का नाहीत हे नक्की सांगा. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सशक्तीकरणासाठी सुरू केलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लवकरात लवकर अंमलबजावणी होत आहे. याची ही तारीख खास रक्षाबंधनाच्या दिवशी ठरवली असून त्या दिवशी राज्यातील लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. सरकारने यांची 2,984 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. योजनेचा उद्देश आणि लाभ म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच हा 1,500 रुपयाचा हप्ता म्हणजे जुलैचा हप्ता आणि 3,000 रुपयाचा हप्ता म्हणजे हे दोन्ही हप्ते देण्यात येणार आहेत. 3,000 रुपये म्हणजे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावाकडून ओवाळणी भेट आहे. तुम्ही या संधीचा लाभ घ्या. तसेच तुमच्याही अकाउंटमध्ये हे पैसे आले नसतील तर नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत. तसे हे जिल्ह्यांची यादी माझ्याकडे आलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झाले नाही आहेत आणखीन. तर तुम्ही या कोणत्या जिल्ह्यात आहात हे नक्की सांगा. पुणे तालुक्यात आणखीन पैसे वाटप सुरू झाले नाहीत. तसेच पुणे जिल्ह्यातही आज पैसे वितरण होण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडकी बहीण योजना ही 2.41 कोटी महिलांसाठी निधी वर्ग केला आहे. तुम्हाला हे पैसे आलेत का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच लाडक्या बहिणी होणार आता खुश. 3,000 रुपये त्यांच्या खात्यांमध्ये लवकरात लवकर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्याही खात्यात लवकरात लवकर पैसे येतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका. या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली अत्यंत खरी आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील याची नोंद घ्यावी. तुम्ही टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचा निर्णय देखील आदित्य तटकरे यांनी तसेच तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात आज पैसे मिळण्याचा लवकरात लवकर निर्णय घेतलेला आहे. तसेच आज दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. लवकर आपले अकाउंट चेक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.